श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रिय तुळ राशींच्या सर्व भाविक बंधू आणि भगिनींनो. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते मनापासून शांत चित्ताने आणि पूर्ण लक्ष देऊन ऐका, कारण पुढचे 3 दिवस तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकण्याची क्षमता बाळगून आहेत. गुरुजी म्हणतात, ज्या क्षणी मन सर्वाधिक अस्वस्थ असतं, थकलेलं असतं, हार मानण्याच्या उंबरठ्यावर असतं, त्या क्षणी नियती सर्वात मोठी कृपा करायला सज्ज होत असते. गेल्या कित्येक दिवसांपासून, कदाचित कित्येक महिन्यांपासून तुमच्या मनाच्या आत खोलवर जे ओझं साचत गेलं होतं, पैशांची सतत वाढणारी चिंता, जवळच्या नात्यामधले न सुटणारे गैरसमज, मेहनत करूनही न मिळणाऱ्या यशाची सतत टोचणी, हे सगळं आता हळूहळू टप्प्याटप्प्याने उतरू लागलं आहे आणि याचे स्पष्ट संकेत ग्रहस्थितीत दिसून येत आहेत. हे अगदी खरं आहे की आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा कितीही मेहनत केली तरी ती कुठेच दिसत नाही. हातात आलेले यश शेवटच्या क्षणी निसटून जातं आणि अगदी जवळची विश्वासातली माणसंही अनोळखी आणि दुरावलेली वाटायला लागतात. पण मित्रांनो, हे चित्र कायमच राहत नाही. तुमच्या राशीचा मुख्य स्वामी असलेला शुक्र ग्रह सध्या तुमच्या कुंडलीत अशा विशेष स्थितीत स्थिरावलेला आहे की तो आकर्षण, सामाजिक सन्मान आणि आर्थिक संधीची नवीन कवाडं एका मागून एक खुली करत आहेत. गुरुजी या क्षणी सांगतात, शुक्राची कृपा कधीही गाजावाजा करत येत नाही, ती शांतपणे हळुवारपणे येते, पण एकदा आली की दीर्घकाळ तुमच्यासोबत राहते. जे महत्त्वाचे काम, जे प्रोजेक्ट किंवा जी योजना कित्येक महिन्यांपासून कुठेतरी अडकून रखडून पडली होती, तिला आता गती मिळण्याचे स्पष्ट योग तयार होत आहेत. कुठेतरी अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत मिळणे, वर्षानुवर्षे चालू असलेला जुना वाद अचानक तुमच्या बाजूने निकालात लागणे किंवा अगदी अचानक एक फायद्याची वाट तुमच्यासमोर उघडणे, असे संकेत स्पष्ट दिसत आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ग्रह केवळ दार उघडून देतात. त्या उघडलेल्या दारातून आत जाऊन तो लाभ प्रत्यक्षात उचलणं, त्याचं सोनं करणं हे पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या हातात असतं. त्यामुळे पुढे येणारी प्रत्येक संधी शांत डोक्याने पण अत्यंत बारकाईने तपासून घ्या. या काळात कोणाला नोकरीत अचानक बढतीची आनंदाची बातमी मिळेल, कोणाला पूर्णपणे नवीन आणि उत्तम नोकरीची ऑफर समोर येईल, तर स्वतःचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना नवे ग्राहक, फायदेशीर नवे करार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे. इतकंच नाही, समाजातही तुमची एक संपूर्णपणे नवी ओळख, नवी छबी तयार होऊ लागेल. जे लोक आतापर्यंत तुमच्याकडे साधं दुर्लक्ष करत होते, तुमची किंमत ओळखत नव्हते, तेच लोक आता तुमच्या प्रगतीची, तुमच्या यशाची चर्चा करताना दिसतील. गुरुजी या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट सांगतात, आयुष्यातली सर्वात मोठी परीक्षा यश मिळवण्याची नसते, ती असते त्या यशानंतर येणारा मत्सर शांतपणे सहन करण्याची. त्यामुळे या संवेदनशील काळात तुमच्या आर्थिक योजना, भविष्यातील निर्णय आणि नव्या वाटचालीबद्दलची माहिती उघडपणे सगळ्यांसमोर मांडू नका. काही गोष्ट योग्य वेळ येईपर्यंत केवळ स्वतःपुरतेच ठेवणं शहाणपणाचं ठरेल. तुमच्या घरातही आता वातावरण पूर्वीच्या तुलनेत अधिक शांत, अधिक उबदार आणि अधिक समजूतदार होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यांपासून सुरू असलेले छोटे मोठे वाद आता हळूहळू निवळण्याच्या मार्गावर आहेत. घरातील महिलांसाठी हा संपूर्ण काळ विशेष शुभ आणि लाभदायक मानला जातो. त्यांच्या माध्यमातून घरामध्ये एखादी आनंदाची, समाधानाची बातमी येण्याची शक्यता आहे. घरातील लहान मुलांच्या शिक्षणातील प्रगतीमुळे, त्यांच्या आरोग्यातील लक्षणीय सुधारणेमुळे किंवा त्यांच्या एखाद्या छोट्या मोठ्या यशामुळे संपूर्ण कुटुंबाचा उत्साह आणि आनंद कैक पटीने वाढण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध आणि अनुभवी व्यक्तींना दीर्घकाळ सतावत असलेल्या जुन्या शारीरिक त्रासातून, जुन्या आजारातून बऱ्याच प्रमाणात आराम आणि दिलासा मिळेल आणि याच काळात त्यांचे शब्द, त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत मोलाचे आणि दिशादर्शक ठरणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी गुरुजी या क्षणी एक अत्यंत खास आणि महत्त्वाचा संदेश देतात. एकाग्रता एकदा हरवली म्हणून ती कायमची गेली असं समजू नका. ती परत मिळवण्याची, स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची हीच योग्य आणि सुवर्ण वेळ आहे. जर सध्या अभ्यासात मन लागत नसेल, सतत एकाग्रता भंग होत असेल, स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वासच डळमळीत झाला असेल, तर आता स्वतःला नव्याने उभं करण्याची, सावरण्याची सुवर्ण संधी तुमच्यासमोर उभी आहे. गेल्या कित्येक दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळण्याचे स्पष्ट संकेत आता दिसू लागले आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी असो, नोकरीसाठीची महत्त्वाची मुलाखत असो किंवा उच्च शिक्षणासाठीचा अर्ज असो, या सर्व क्षेत्रात सकारात्मक आणि समाधानकारक निकाल येण्याची शक्यता आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इतरांच्या बोलण्यामुळे, इतरांच्या मतामुळे स्वतःचा ठरलेला मार्ग अर्ध्यावर सोडून देऊ नका. आता एक अत्यंत महत्त्वाची आणि सावधगिरीची सूचना. राहू ग्रहांचा सध्याचा प्रभाव तुमच्या मनात अनाठायी संशय, उगाचचा भ्रम आणि निरर्थक भीती निर्माण करू शकतो. हे वेळेत समजून घ्या. गुरुजी या क्षणी अत्यंत कळकळीने सावध करतात. रागाच्या एका क्षणीत भरात बोललेले एक चुकीचे वाक्य वर्षानुवर्षे जपलेले एक घट्ट नातं कायमचं तोडून टाकू शकतं. त्यामुळे या नाजूक काळात घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींना उगाच मोठं गंभीर रूप देऊ नका. क्षणिक भावनेच्या भरात कोणताही महत्त्वाचा निर्णय अजिबात घेऊ नका. संयम आणि शांत डोकं हाच या संपूर्ण काळातला सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. आर्थिक व्यवहार करताना देखील या काळात विशेष सावधानता बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही चमकदार, आकर्षक दिसणाऱ्या ऑफरवर लगेच आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती मिळवा, कारण या काळात जरी लावाचे अनेक योग असले तरी एक चुकीचा घाईत घेतलेला निर्णय मोठं आर्थिक नुकसान करू शकतो, हे विसरू नका. प्रेम संबंधामध्ये असणाऱ्या सर्वांसाठी हा काळ काहीसा संमिश्र स्वरूपाचा राहण्याची शक्यता आहे. काहींच्या नात्यात पूर्वीपेक्षा अधिक जवळीक, अधिक समजूतदारपणा निर्माण होईल, तर काहींना मात्र आपल्या नात्याबद्दल काही गंभीर आणि महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. आणि या सगळ्यावरचा सर्वात प्रभावी आणि खरा तोडगा म्हणजे मोकळा, प्रामाणिक संवाद. विवाहित जोडप्यांनी या काळात एकमेकांच्या मनातल्या भावना, अपेक्षा समजून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा, कारण परस्पर आदर आणि समजूतदारपणा यातूनच घरातला खरा आनंद टिकून राहतो. गुरुजी पुन्हा एकदा अत्यंत ठामपणे सांगतात, ग्रहस्थिती कशीही असो, मेहनत मात्र कधीही कोणत्याही परिस्थितीत थांबू नका. कारण ग्रह फक्त संधी निर्माण करून देतात, त्या संधीचं प्रत्यक्ष फळ मात्र तुमच्या स्वतःच्या सातत्यपूर्ण मेहनतीतूनच मिळणार आहे. या विशेष काळात अनेकांना नवीन वाहन घेण्याचे योग, नवीन घराचा योग, स्वतःचा नवा व्यवसाय सुरू करण्याची संधी किंवा एकूणच आर्थिक स्थिरता मिळवण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत. तर काही भाविकांना परदेशाशी संबंधित नव्या संधीही समोर येण्याची शक्यता आहे. काहींच्या आयुष्यात या काळात अशी एक महत्त्वाची व्यक्ती प्रवेश करेल, जे भविष्यात तुमच्या जीवनात एक मोठी आणि सकारात्मक भूमिका बजावणार आहे. त्यामुळे प्रत्येक नवीन संधीकडे, प्रत्येक नवीन ओळखीकडे मनापासून सकारात्मक आणि खुल्या दृष्टिकोनातून पहा. अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा संपूर्ण काळ अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. दररोज काही मोजकी मिनिटं शांत बसून ध्यान करा. मनोभावे ओम नमः शिवाय या महामंत्राचा जप करा आणि शक्य असल्यास प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर श्रद्धेने जलाभिषेक करण्याचा प्रयत्न करा. गुरुजी या संदर्भात एक हृदयस्पर्शी विचार मांडतात. जो मनापासून दुसऱ्यांच्या भुकेची काळजी घेतो, अन्नदान करतो, त्याच्या स्वतःच्या घरी अन्नाची कधीही कमी पडत नाही. या काळात गरजू आणि गरीब लोकांना शक्य होईल तितकी मदत करा. आपल्या आईवडिलांचा मनापासून आशीर्वाद घ्या. असं केल्याने तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊन सकारात्मक शक्ती अधिक प्रबळ होईल. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणतंही संकट, कोणतीही अडचण आयुष्यात कायमची टिकत नाही आणि कोणताही संघर्ष अनंत काळ चालत नाही. तुम्ही सध्या ज्या अडचणीमधून जात आहात त्याही कालांतराने नक्कीच दूर होतील. जर तुम्ही धैर्य, संयम आणि श्रद्धा या 3 महत्त्वाच्या गोष्टी मनापासून जपल्या तर पुढे येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि समाधानकारक ठरू शकतो. नशिबाची बंद असलेली अनेक दारं उघडतील, प्रगतीचे संपूर्णपणे नवे मार्ग तयार होतील आणि तुमच्या मनातल्या अनेक इच्छा कालांतराने पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थांची आणि महादेवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव अशीच राहो, हीच मनापासून प्रार्थना.